माझा तो या मोरे थेरपी मधून माझा निघून गेलेला आहे. मला होती ते हातपाय माझे वाकडे व्हायचे, हातापायांना मुंग्या यायच्या, डोक्यात मुंग्या यायच्या, असं ना. हाताचा हातपाय, खांद्यांचा त्रास होता, पायांचा त्रास होता, त्याच्यामुळे भयंकर होता का मला असं वाटत होतं मी ऑपरेशन करून टाकायचं. मला मी जेवढे लोक इथे येतील ना तेवढे बरे होऊनच जातील, कारण मोरे थेरपी अशी आहे तर न एक गोळी खाता न काही करता या थेरपीने इतकं माणूस चांगलं होतं. शिवभूमीच्या पायथ्याशी तुम्ही जपला शिवबाचा ठेवा, शरीर दुःख जन व्यापल त्यांची करता फुकामधी सेवा. थोर असे हे विचार तुमचे, तुमच्या गुणांचे गीत सारे गाती रे. उगीच मनी आता चिंता कशाला, जीवन साथी आहे मोरे थेरपी, जीवन साथी आहे मोरे थेरपी. नमस्ते, कसे आहात सगळे? तर आपल्याकडे काही दिवसांपासून जवळपास 2-2.5 महिन्यापासून दीपा बद्रिके ताई नारायणगाव मधूनच इथं थेरपीला येत आहे. तर त्यांचा जो अनुभव इथं आल्यापासून त्यांच्यामध्ये किती चेंजेस झाले, किती फरक पडलाय आणि खूप छान असा फरक त्यांना पडलेला आहे. त्याबद्दल तुम्हाला थोडंसं मनोगत त्यांचं व्यक्त करणार. एकदा त्यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग करा सगळ्यांनी. दीपा बद्रिके ताई, एकदा सर तुमचं संपूर्ण नाव सांगा. दीपा राजू बद्रिके, कुठून येत आहे? नारायणगाव मधूनच. तर इथं थेरपी सेंटरमध्ये येण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता ते एकदा सविस्तर सांगा. मला म्हणजे लहानपणापासून मला पिरियडचा त्रास भरपूर होता. मला गोळी खाल्ल्याशिवाय 3 दिवस झोपल्याशिवाय म्हणजे मी उठू शकत नव्हते. जेव्हा ते पूर्णपणे नॉर्मल व्हायचे 3 दिवसांनी 4 दिवसांनी, त्यानंतरच मी उठायची. मग ते राहिल्यानंतर परत मग हातापायांचा त्रास, याचा त्रास लय भरपूर, म्हणजे गोळ्या खायची मी, सारखी गोळ्या खायची. 3 वर्ष कंटिन्यू मी गोळ्या खाल्ल्या. हे थोडंसं दुखलं तरी गोळ्या खायची, काही दुखलं तरी गोळ्या खायची, डोक्याने गोळ्या खायची. ते झाल्यानंतर मग 5-6 वर्षांनी आम्ही जेव्हा नारायणगावमध्ये मी राहायला आले त्यानंतर डोक्याचा त्रास वाढायला लागला. माझ्या डोक्यामध्ये मुंग्या यायच्या, वजन मी उचलू शकत नव्हते. कारण पहिली माझी सासू, पूर्वीचे लोक म्हणायचे डोक्यावर जेवढं वजन आणलं तेवढं चांगलं आहे, हातामध्ये वजन आणून देत नव्हते मला. जेवढं वजन मी 50 किलो 60 किलो जेवढं वजन आणायचे तेवढं मी डोक्यावर आणायचे. आणता आणता या डोक्यामध्ये नुसतं अशा मुंग्या यायच्या आणि चक्कर यायची मला. तो पण मी त्रास झेलला वर्षभर, 4 वर्ष मी तो त्रास झेलला. त्यानंतर मी रूम बदली केला, मग त्या हॉस्पिटलच्या इथं आले. तिथून पण मला खालूनच पाणी आणायला लागतं. तर पाणी आणायच्या टायमाला मी चांगले 2-3 महिने पाणी आणलं. नंतर 3ऱ्या महिन्यात मला पाण्याची डबे उचलायची मी, ती खांद्यावर ठेवायची, खांद्यावरून उचलून वरती 2ऱ्या माळ्यावर आणायची मी डबे. त्याच्यानंतर 1-2 तासाने माझा जो खांदा जो असा दुखायला लागला, पूर्ण हात माझा मस्त सुजायला लागला. तर 9 महिने मी काढले. मिस्टरांनी पण इकडून तिकडून कामाचे पैसे आले तर माझ्या औषधासाठी खर्च करायचे. फुलवडीच्या डॉक्टरच्या इथं मी जायचे, तिथून पण माझे रोजचे एका दिवसाला 2000 रुपये होते. एका दिवसाला नुसते 2000. तिथं पण मी वैतागले, त्याला पण मला काय आराम पडला नाही. दुसरीकडे गेले तिथे पण नाही मला आराम पडला. प्लस पाळीचा पण त्रास होता. एवढा त्रास भयंकर होता का मला असं वाटत होतं मी ऑपरेशन करून टाकायचं. मला मी सासूला बोलायची, नंदेला बोलायची, मला याचं ऑपरेशन करायचं, मला हे ठेवायचं नाही, हा त्रासच नको मला. तरी पण माझी सासू म्हटली नको राहू दे, आपण काही केलेलं नाही, देवाने दिलेलं आहे, राहू दे, नको, होईल तुझा त्रास कमी. 40 वयानंतर 50 वयानंतर हा तुझा त्रास निघून जाईल. ते पण मी सहन केलं कसं तरी. एक म्हणजे आम्ही जिथे राहत होतो त्या भाऊंनी मला सांगितलं पैसे काहीच लागत नाही, फक्त तुम्ही एकदा जाऊन बघा मोरे थेरपीमध्ये, तुम्हाला काय वाटतं ते बघा म्हटलं. इथं आले रुपाली मॅडमनीच मला सगळं हे सांगितलं करायला. मग त्यांच्या थ्रून मी सगळं हे करत राहिले. 1-1.5 महिना मी आले चांगले. पण मला 1-1.5 महिन्यानंतर मला असा अनुभव घडला का माझं जे दुखणं होतं, जे काही पाळीचा त्रास होता, हाताचा खांद्यांचा त्रास होता, पायांचा त्रास होता, त्याच्यामध्ये मला हे पण झाले, वात पण झालेला आहे. वाताचं पण भावना होती. ते हातपाय माझे वाकडे व्हायचे, हातापायांना मुंग्या यायच्या, डोक्यात मुंग्या यायच्या, असं ना. जशी मी थेरपी घेतल्यापासून तो पूर्णपणे जो त्रास होता माझा तो या मोरे थेरपी मधून माझा निघून गेलेला आहे.
थेरपीचा पूर्ण धन्यवाद करते. पुन्हा काय म्हणतात ते नाही म्हटले तर मग जाऊ दे म्हटलं, मग आपल्या गोळ्या खायच्या, इंजेक्शन घ्यायचं आणि राहायचं म्हटलं, कसं तरी काम करू. इथे येण्या अगोदर तुम्ही काय कुठं कुठं दवाखाने केले, किती खर्च केला एकदा सविस्तर सांगा. एकदा माझे 10,000 गेले. परत दुसऱ्या ठिकाणी गेले तिथं पण थेरपीच सांगितलं होतं, तिथं पण माझे 6,000 गेले. त्याच्यानंतर मी हात सोळायला जायची एका बाईकडं, आजी होती ती, तर तिच्या इथं पण मी 500-600 रुपये तर असेच घातले, पण तिथंही मला काही फरक पडला नाही. तुमचं वय जवळपास 39 वर्ष असतात आणि तुम्हाला 3 मुलं पण आहेत. 3 मुलं, डेडला आराम पडला, पोटाला आराम पडला, माझ्या खांद्याला आराम पडला, पायांना आराम पडला. वात होता तो पण, म्हणजे वाताची भावना होते ती सुद्धा माझी कमी झाली. मग डोक्यातल्या मुंग्या सुद्धा माझ्या कमी झाल्या. खूप छान. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, इथल्या मॅडम सर यांच्याशी बोलून तुम्हाला कसं वाटतं? 2 महिने जवळपास तुम्ही थेरपी घेताय, तर तुम्हाला इथं आल्यानंतर कसं फील होतं एकदा सविस्तर सांगा. पहिलं मी नवीन घाबरले, म्हटलं मी तर कधी बोलतच नाही, म्हणजे घरात पण माझी जास्त कुणाची बडबड नसते, कुणासाठी पण नसते, मी मुलाच सांगते तेवढी काय बोलत तेवढंच. पण म्हटलं एवढ्या लोकांसमोर बोलायचं सांगायचं. पण माझ्या या 3 बहिणींना मी धन्यवाद करते का त्यांनी मला सहकार्य चांगलं केलं. दोन्ही सरांनी मला सहकार्य चांगलं केलं, म्हणून त्यांचा धन्यवाद आणि आभार. थेरपीने तुम्हाला जास्त आराम वाटतोय परिवार कवच आणि ते रोलर. परिवार कवच बेडसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करा. इथे जे आई बाबा आहे त्यांना काय संदेश देऊ इच्छिता, त्यांना मी एवढंच सांगेल काय, जेवढे लोक इथे येतील ना तेवढे बरे होऊनच जातील. कारण मोदी थेरपी अशी आहे तर न एक गोळी खाता न काही करता या थेरपीने इतकं माणूस चांगलं होतं. पण माणसाची जी आतली जी म्हणतात ना, जी मेलेली जी इच्छा आहे ती पुन्हा जिवंत होती माणसाची. असं आहे या थेरपीमध्ये. धन्यवाद. बघा काही नाही आल्यानंतर पुन्हा गरीब असो वा श्रीमंत असो, म्हातारा तरणा, वाटही खडतर ओलांडून वाहतो जीवनाचा झरणा. प्रकाशाने तव जीवन सजले, अनफुलली जीवन ज्योती रे. उगीच मनी आता चिंता कशाला, जीवन साथी आहे मोरे थेरपी, मोरे थेरपी, मोरे थेरपी, मोरे थेरपी.